दादासाहेब पोतनीस संस्कृत भाषा सभेचे अध्यक्ष आणि कार्यकर्ते, ज्यांनी या संस्कृत भाषेबद्दलच्या प्रेमानं आणि आदरानं त्यांच्या संबंधीचे 4 शब्द माझ्याकडून ऐकण्यासाठी प्रेमानं इथं उपस्थित झालेल्या नाशिककर बंधू भगिनींनो, भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी दादासाहेबांच्या हस्ते आपण जो माझा सत्कार केला त्याबद्दल प्रथम मी आनंद आणि कृतज्ञता व्यक्त करते. आपल्याला एक गोष्ट सांगितली तर गंमत वाटेल की हा प्रत्यक्ष पुरस्कार देखील अजून मला मिळालेला नाही, कारण तो या महिन्याच्या 27 तारखेला म्हणजे कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या वाढदिवशी तो पुण्याच्या साहित्य परिषदेमध्ये होणार आहे. माझं एक ललित लेखांचं पुस्तक आहे, पावसाआधीचा पाऊस म्हणून. त्याची मला आत्ता आठवण झाली की हा सत्कार आधीचा सत्कार आहे आणि ज्या नाशिकमध्ये स्वतः कविश्रेष्ठांचं वास्तव्य आहे त्याच नाशिकमध्ये हा पहिला सत्कार माझा व्हावा, हा योगायोग मला फार भाग्यशाली वाटतो. गेल्या काही वर्षामध्ये नाशिकला माझं वारंवार येणं झालं. याचं श्रेय माझ्यापेक्षा सुद्धा नाशिककर मंडळींनी माझ्यावरती जो लोभ केला आणि माझी वेडीवाकडी भाषण ऐकून सुद्धा पुन्हा पुन्हा मला भाषण करण्यासाठी इथं बोलावलं, त्यांच्या माझ्यावरच्या लोभालाच खरं म्हणजे ते श्रेय द्यायला पाहिजे. आपली जी सभा आहे ती तशी मला नवी नाही, कारण मागे सुद्धा मला आठवतं की उत्तराम चरित्रावरती एक भाषण मी इथं दिलं होतं आणि त्याही वेळी सरिताला हाच प्रश्न मी विचारला होता की माझं संस्कृत भाषेवरती प्रेम आहे, अतिशय प्रेम आहे. संस्कृत मला शक्य होईल तेव्हा मी प्रेमानं वाचते, परंतु संस्कृत भाषा सभेमध्ये आपण एखादा विषय घेऊन त्यावरती बोलावं एवढी खरोखरच माझ्यापाशी उपस्थिती नाही किंवा एवढी माझ्याजवळ विद्वत्ता नाही. तरीसुद्धा आणि संस्कृतमध्ये तर मला भाषण करता येणं शक्यच नाही, तरी देखील या मंडळींनी सांगितलं की हरकत नाही, आपण मराठीमध्ये बोला आणि उत्तरामचरित नाटकाबद्दल जी आपली भावना आहे, जे प्रेम आहे, ते आम्हाला मराठीतून आपण सांगितलं तरी चालेल. त्या मानानं आजचा जो विषय आहे तो मराठीला जवळचा आहे आणि त्यामुळं मराठीमध्ये भाषण करायला आम्हाला थोडासा धीर आलेला आहे. आणि संस्कृत भाषा सभेने ज्ञानदेवांच्या काव्यरचनेबद्दल भाषण का ठेवावं याचा खुलासा सरिताने आता आपल्यासमोर केला की संस्कृतमध्ये बंदिस्त असलेलं जे ज्ञान होतं आणि जे सर्वसामान्य माणसांच्यापर्यंत पोचत नव्हतं, ते पोचवण्यासाठी ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी लिहिली. आपल्या अद्वैत तत्त्वज्ञानाचं निरूपण करण्यासाठी त्यांनी अमृतानुभव लिहिला आणि वारकरी संप्रदायाचं तत्त्वज्ञान सांगण्यासाठी त्यांनी आपली स्फुट रचना सगळी केली. तेव्हा त्या ज्ञानदेवांच्या कवित्वाबद्दल आपल्यासमोर काही 4 शब्द सांगावेत, विशेषतः त्यांच्या स्फुट रचनाबद्दल, असा माझ्या आजच्या व्याख्यानाचा हेतू आहे. इथे एक स्पष्टीकरण सुरुवातीला करणं मला आवश्यक वाटतं. ते असं की जे मी उत्तरामचरित्राच्या बाबतीमध्ये सांगितलं ते आजही पुन्हा सांगते की मी ज्ञानेश्वरीची किंवा ज्ञानदेवांच्या काव्याची कोणी फार मोठी सखोल अभ्यास केलेली व्यक्ती आहे असं नाही. ज्या वारकरी संप्रदायाशी त्यांचं नाव कायमचं निगडीत झालेलं आहे, त्या वारकरी संप्रदायाशी माझा काही संबंध आलेला आहे किंवा त्या परंपरेमधली मी आहे अशातलाही भाग नाही. अनेक विद्वान समीक्षकांनी, संशोधकांनी ज्ञानदेवांच्या काव्यासंबंधी भाषणं केलेली आहेत, त्यांच्यासंबंधी संशोधनपर समीक्षात्मक लिहिलेलं आहे, त्यापैकी मी नाही. मग माझा ज्ञानदेवांशी किंवा त्यांच्या काव्याशी असलेला संबंध तरी कोणता आहे? तर तो संबंध सांगायचा झाला तर मला थोडंसं वारकरी पंथाचाच, त्यांच्या तत्त्वज्ञानाचा आश्रय घ्यायला पाहिजे. आपल्या सर्वांना माहीत असेल की परमेश्वराप्रत पोचण्याचे वेगवेगळे मार्ग
आपल्याकडे सांगितलेले आहेत. त्यामध्ये एक ज्ञानमार्ग आहे, एक कर्ममार्ग आहे, एक योगमार्ग आहे आणि एक भक्तिमार्ग आहे. ज्ञानयोग म्हणजे वेद उपनिषद यांचा सूक्ष्म अभ्यास करणं, त्यातलं तत्त्वज्ञान जाणून घेणं, ते मांडणं समाजापुढे, अशा प्रकारचा हा ज्ञानमार्ग आहे. त्यांनी परमेश्वराचं स्वरूप जाणून घेणं. हा मार्ग फार अवघड आहे, कारण आपल्याला माहीत आहे की ज्ञान हे फार थोड्या माणसांच्याकडे असतं. सर्वसामान्य माणसाचा ज्ञानावर फारसा अधिकार नसतो. त्यानंतर कर्ममार्ग जो आहे, तो कर्ममार्ग म्हणजे व्रत करणं, वैकल्य करणं, तीर्थयात्रा करणं, तीर्थाटनं करणं, तपाचरण करणं, हा कर्ममार्ग आहे, कर्मकांड आहे. आणि हेही सर्वसामान्य माणसाला दुष्कर अशा प्रकारची गोष्ट आहे. योगमार्ग हा तर फारच कठीण आहे. ज्ञानदेवांनी या योगमार्गाचं उत्कृष्ट विवेचन केलं आहे, ते आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये पाहायला मिळतं. त्यात त्यांनी या मार्गाचा अवघडपणा सांगण्यासाठी एका ठिकाणी असं म्हटलं आहे की हा इतका शरीरपीडा करून ह्या मार्गाचं आक्रमण करावं लागतं की तहाने तहान प्यावी, भुके भूकची खावी. इतकं शरीर दमन, इतकं इंद्रिय दमन याच्यामध्ये करावं लागतं. तहान लागली तर तहानच प्यायची आणि भूक लागली तर भूकच खायची. इतका कठीण असा हा योगमार्ग आहे. तर हा योगमार्ग हा देखील सर्वसामान्य माणसांच्या आटोक्यातला नाही. स्वतः ज्ञानदेव हे उत्कृष्ट योगी होते. ही सर्व भावंड नाथ संप्रदायामधली होती आणि या नाथ संप्रदायामध्ये हा योगमार्ग, पंथराजू असं त्याला म्हणतात, तर तो त्या सर्वांना अवगत होता. त्या क्षेत्रामध्ये त्यांनी फार मोठी सिद्धी प्राप्त करून घेतली होती. पण तरी देखील हे तीनही जे मार्ग आहेत, ज्ञानमार्ग आहे किंवा योगमार्ग आहे किंवा कर्ममार्ग आहे, हा तुमच्या आमच्यासारख्या सामान्य कुवतीच्या संसारी माणसांसाठी हे कुठलाही यातला मार्ग हा त्यांना सुलभ नाही. आणि म्हणून हा वारकरी संप्रदाय जो आहे हा प्रेममार्ग आहे, हा भक्तिमार्ग आहे. त्याला फार मोठी उपस्थिती लागत नाही. परमेश्वराचं नामस्मरण करावं, विठ्ठलाचं दर्शन घ्यावं, त्याची वारी करावी, असत्याचरण करू नये, अभक्षभक्षण अपेयपान करू नये, परस्त्रीची परद्रव्याची अभिलाषा धरू नये आणि आपलं दैनंदिन जीवन, प्रापंचिक जीवन योग्य रीतीनं जगावं. इतका सोपा, साधा, सर्वसामान्य माणसांच्या आटोक्यातला असा मार्ग आहे. तेव्हा मी असं म्हणेन, थोडंसं कल्पना जरा ही ताणून, की माझं आणि ज्ञानदेवांच्या काव्याचं किंवा एकंदर संतांच्या काव्याचं जे नातं आहे ते शेवटच्या भक्तिमार्गाचं नातं आहे. माझ्याजवळ ज्ञान नाही, माझ्याजवळ विद्वत्ता नाही, मला योगमार्गाचं विवेचन करता येणार नाही, मला त्याच्या अवघड तत्त्वज्ञानाचं विवेचन करता येणार नाही. परंतु कवितेवरती प्रेम करणारी, ज्ञानदेवांच्या काव्यावरती, त्यांच्या व्यक्तिमत्वावरती अत्यंत प्रेम करणारी आणि अतिशय त्यांच्याबद्दल आदर बाळगणारी अशी मी एक ही भक्तिमार्गाची साधक आहे. या अर्थानं वाङ्मयातला एक भक्तिमार्ग आपण मानूया, त्या मार्गाची मी साधक आहे. आणि माझा जर ज्ञानदेवांच्याबद्दल काही बोलण्याचा अधिकार असेल तर तो अधिकार हा एवढाच आहे. आणि त्याच अधिकारानं मी आपल्यासमोर त्यांच्या स्फुटरचनेसंबंधी आज काही विचार आपल्यासमोर मांडणार आहे. आपल्याला सर्वांना हे माहीत आहे की ज्ञानदेव म्हटल्यानंतर आपल्याला प्रथम स्मरण होतं ते त्यांच्या विवेचनात्मक सलग ग्रंथांचं स्मरण होतं. हे सलग ग्रंथ कोणते? तर ज्या श्रेष्ठ ग्रंथाची आपण आता सप्तशताब्दी साजरी केली, तो भावार्थ दीपिका किंवा ज्ञानेश्वरी हा ग्रंथ, जो सगळ्या महाराष्ट्राला नव्हे तर सगळ्या जगातल्याही अतिशय श्रेष्ठ कृतीपैकी एक मानता येईल. ज्याच्यामध्ये काव्य, तत्त्वज्ञान, सिद्धावस्था, रसिकता अशा अनेक गुणांचं, चिंतनशीलता अशा अनेक गुणांचं ज्याच्यामध्ये उत्कृष्ट संमेलन झालेलं आहे. आणि मराठी भाषेचा जो चिरंतनचा अलंकार आहे असा हा ग्रंथ ही ज्ञानेश्वरांची सर्वोत्कृष्ट निर्मिती मानली जाते. त्यानंतर आपलं अद्वैत तत्त्वज्ञान जे आहे, हे अद्वैत तत्त्वज्ञान विवरून सांगण्यासाठी किंवा स्वतःशीच एक प्रकारे त्याची उजळणी करण्यासाठी त्यांनी लिहिलेला ग्रंथ म्हणजे अमृतानुभव किंवा अनुभवामृत
त्यांचा एक ग्रंथ. चांगदेव पासष्टी ही सर्व आपल्याला कथा माहीत आहे की चांगदेवानी पत्र लिहिल्यानंतर ते पत्र काय त्याच्यामध्ये नमस्कार द्यावा या भावंडांना की आशीर्वाद द्यावाही कळेना, त्यांना आशीर्वाद द्यावा ज्ञानदेवांना तर त्यांचा या योगमार्गातला अधिकार किंवा सिद्धावस्थेचा अधिकार फार मोठा होता आणि त्यांना वंदन करावं तर वय त्यांचं फार लहान होतं. अशा संभ्रमात पडल्यामुळं चांगदेवांनी कोरपत्र पाठवला. तर ही एक दंतकथा म्हणा आख्यायिका म्हणा पण ही आहे. आणि चांगदेवांना उत्तर लिहिण्यासाठी 65 ओव्यांचं एक छोटंसं प्रकरण हे ज्ञानदेवांनी लिहिलं, ती चांगदेव पासष्टी. आता हे 3 ग्रंथ जे आहेत या 3 ग्रंथांना एका समीक्षकांनी ह्याला फार एक सुंदर त्यांचं वर्णन केलेलं आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की ज्ञानेश्वरी हा श्रोतृसंवाद आहे ज्ञानेश्वरांचा. कारण ज्ञानेश्वरी ही मूळ संस्कृत भगवद्गीतेचा अर्थ सर्वसामान्य माणसाला समजावून सांगण्यासाठी आणि नुसता समजावून सांगण्यासाठी नव्हे तर आपल्या काळाच्या काही गरजांची जोड देऊन त्याचंही स्पष्टीकरण करून किंबहुना आपलं एक स्वतंत्र जणू काही तत्त्वज्ञान त्याच्यामध्ये मांडून हा ग्रंथ ज्ञानेश्वरांनी लिहिलेला आहे. ही ज्ञानेश्वरी. या ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वरांनी काही कल्पना फार गमतीदार मांडलेल्या आहेत. त्यांनी असं म्हटलेलं आहे की हा ग्रंथ मी कशासाठी लिहितो आहे. वस्तुतः संस्कृतमध्ये उत्तम काव्यरचना करणं किंवा संस्कृतमध्येच भगवद्गीतेवरती भाष्य लिहिणं एवढं ऐश्वर वाङ्मयीन आणि वैचारिक ऐश्वर ज्ञानेश्वरांच्या पाशी होतं. पण तरीसुद्धा ज्ञानदेवांनी असं लिहिलेलं आहे की मला हे ब्रह्मज्ञान आबाळ सुबोध करायचं आहे. आबाळ सुबोध करायचं आहे म्हणजे अगदी लहान मुलापर्यंत हे ब्रह्मज्ञान सहजपणे पोचावं ही माझ्या जीवाची तळमळ आहे आणि म्हणून हा ग्रंथ मी मराठीमध्ये लिहिलेला आहे. आता या ग्रंथाच्या संदर्भात आणखी एक त्यांनी सांगितलेलं आहे. थोडंसं वेदांच्याबद्दल त्यांनी थोडं यांनी लिहिलेलं आहे, जरा अवहेलने लिहिलेलं आहे की वेदू संपन्न होय ठाई परी कृपणू ऐसा नाही. वेद संपन्न होय ठाई परी कृपणू ऐसा नाही की तो कानी लागला तीही वर्णांच्याची. म्हणजे ही आवश्यकता त्यांना ज्ञानेश्वरांना का भासली. आपण संस्कृत भगवद्गीता मराठीमध्ये आणावी, मराठीमध्ये तिच्यावर भाष्य लिहावं, मराठीमध्ये त्या अर्थाचं विवरण करावं ही गरज त्यांना का भासली. तर त्याचं मूळ आपल्याला तत्कालीन समाज रचनेत सापडते की वेद हा संपन्न आहे. वेदामध्ये उत्कृष्ट प्रकारचं ज्ञान आहे, ती ज्ञानसंपन्नता वेदाच्या ठाई आहे. परंतु परी कृपणू ऐसा आन नाही. पण तो फार कृपण आहे, असा कृपण दुसरा सापडायचा नाही तुम्हाला. का म्हटलं वेदांना कृपण की तो कानी लागला तीही वर्णांच्याची. फक्त 3 वर्णांच्या तो कानी लागला. आपल्याला माहिती आहे की आपली चातुर्वर्णीय व्यवस्था आहे. तर ब्राह्मण क्षत्रिय वैश्य इथपर्यंतच हे वेद गेले. त्याच लोकांना वेदांचा अर्थ कळला. संस्कृत भाषेचं भांडार हे त्यांच्या पुरतंच मर्यादित होतं. आणि मग स्त्रिया शूद्र ही जी माणसं होती ही अज्ञानी होती, त्यांना संस्कृत येत नव्हतं. त्यामुळे संस्कृतमधलं ज्ञान त्यांना आकलन करता येत नव्हतं. ते त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ही ज्ञानेश्वरी ज्ञानदेवांनी लिहिली. आणि लिहिताना एक सतत त्यांनी समोर श्रोतृवृंद असा गृहीत धरले आहे. म्हणून त्या विद्वानांनी एका विद्वानग्रस्तांनी असं म्हटलेलं आहे की ज्ञानेश्वरी हा श्रोतृसंवाद आहे. म्हणजे समोरची श्रोत्यांची उपस्थिती सातत्यानं गृहीत धरून ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिलेली. आणि मधून मधून श्रोत्यांना आवाहन करणं, श्रोत्यांच्या समोर अत्यंत नम्र अशी भूमिका घेणं, श्रोत्यांना मोठेपण देणं. तुमच्यापुढे मी लहानसा आहे, लहान बालक मी तुमच्यासमोर बोलतो आहे असं सांगून आणि अशा प्रकारे आपण अवधान दिलं तरच माझं हे सारस्वताचं झाड टवटवीत होणार आहे, वाढणार आहे असं म्हणून त्यांनी तो सतत श्रोत्यांशी एक संवाद आहे. म्हणून असं म्हटलेलं आहे की ज्ञानेश्वरी हा आहे श्रोतृसंवाद. त्याच्यानंतर अमृतानुभव जो ग्रंथ आहे तो ग्रंथ ही एक स्वतंत्र त्यांची निर्मिती आहे. ज्ञानेश्वरीसुद्धा स्वतंत्रच निर्मिती आहे, कारण त्यात त्यांनी स्वतःचं काही वेगळं तत्त्वज्ञान मांडलेलं आहे. पण हा अमृतानुभव ग्रंथ जो आहे तो आत्मसंवाद आहे त्यांचा. म्हणजे आपल्याला कळलेला तत्त्वज्ञानाचा अर्थ, अद्वैत तत्त्वज्ञानाचा अर्थ जणू आपणच आपला एखादा विचार आपल्या मनाशी परत परत करत राहावं. त्याप्रमाणे ज्ञानदेव हा स्वतःशी जणू एक संवाद करतायत म्हणून तो आत्मसंवाद. आणि चांगदेव पासष्टी
हा जो ग्रंथ आहे, ग्रंथ नव्हे, एक छोटंसं ते प्रकरण आहे 65 ओव्यांचं. तो आहे मित्रसंवाद. कारण चांगदेव काय किंवा ज्ञानदेव काय, दोघंही एकाच साधना मार्गाचे प्रवासी होते. आणि मग आपल्या मित्राशी जसं आपण हितगुज करावं, एकाच विषयाचा अभ्यास करणाऱ्या, एकाच विषयाचं चिंतन करणारे एखाद्या मित्राशी ज्या एक बरोबरीच्या नात्यानं हितगुज करावं, तसं ते चांगदेवाशी केलेलं त्यांचं एक हितगुज आहे. तर असे हे 3 ग्रंथ ही ज्ञानदेवांची सलग ग्रंथ निर्मिती. यासाठी त्यांनी छंद वापरला, तो ओवी हा छंद वापरलेला आहे. आणि त्यांची जी स्फुटरचना आहे, ती स्फुटरचना म्हणजे स्फुट अशी पदं आहेत, त्याच्यामध्ये अभंग आहेत. हरिपाठाचे अभंग आपल्या अनेकांच्या रोजच्या पाठातसुद्धा असतील, तर हरिपाठाचे अभंग आहेत, पदं आहेत, गवळणी आहेत, भारुडं आहेत, विराण्या आहेत. अशा नाना प्रकारची स्फुटरचना त्यांनी केलेली आहे. तर हा एक थोडासा वेगळा अशा प्रकारची त्यांची काव्यरचना आहे. ही वेगळ्या प्रकारची कवित्व रचना. तर काही वर्षापूर्वी आपल्याकडे एक वाद निर्माण झाला होता. आपल्यापैकी जे जाणकार मंडळी असतील त्यांना हे सगळं माहीत असेल, मी नवीन असं खरोखर काही सांगत नाही. तर तो वाद असा होता की ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, आणखी चांगदेव 65 लिहिणारे ज्ञानदेव वेगळे आणि स्फुटरचना करणारे अभंग, भारुडं, पदं, गवळणी वगैरे लिहिणारे ज्ञानदेव हे वेगळे. असा एक मोठा वाद महाराष्ट्रामध्ये उपस्थित झाला होता. आजही तो वाद पूर्णपणे, त्या वादाचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे असं नाही, परंतु बऱ्याच अंशी असं आता मानलं जाऊ लागलेलं आहे की या दोन्ही प्रकारच्या रचना त्यांच्याच आहेत, एकाच कवीच्या रचना आहेत. आता वादाची काही कारणं आहेत आणि परत ते वाद मिटण्याची पण काही कारणं आहेत. वादाची कारणं त्याचं असं आपल्याला मीमांसा करता येईल की हा वाद मुळात निर्माण का झाला. तर उघडच आहे की या दोन्ही प्रकारच्या रचनेमध्ये काही वेगळेपणा असला पाहिजे. आणि तो वेगळेपणा केवळ छंदाचा नाही, म्हणजे इकडे फक्त ओवी छंद आहेत आणि इकडे अभंग आहे, पदं आहेत, गवळणी आहेत वगैरे, म्हणजे केवळ रचनाबंधांचं वेगळेपण एवढंच हे कारण नाही, तर दुसरी काही कारणं आहेत. आणि ती कारणं खूप अशी लक्षात घ्यावीत अशी. उदाहरणार्थ, ह्या आधीच्या सगळ्या ज्या रचना आहेत त्या रचनेमध्ये कुठेही विठ्ठलाचा उल्लेख नाही. विठ्ठलाचा उल्लेख नाही, पंढरीचा उल्लेख नाही, वारकरी संप्रदायाचा उल्लेख नाही, वारकरी संप्रदायाच्या तत्त्वज्ञानाचा उल्लेख नाही आहे. तेव्हा ही रचना करणारे ज्ञानदेव हे वेगळे कोणीतरी असले पाहिजे. आणि अभंग, भारुडं, पदं वगैरे जे आहे त्याच्यामध्ये विठ्ठल आहे, त्याच्यामध्ये पंढरपूर आहे, त्याच्यामध्ये वारकरी संप्रदायाचा उल्लेख आहे, त्याच्यामध्ये वारकरी संप्रदायाचं जे नैतिक अधिष्ठान आहे, जे तत्त्वज्ञान आहे, त्याचा वारंवार उल्लेख आलेला आहे. इतकंच नव्हे तर भाषेचाही फरक जाणवतो, भाषेचाही काही बाबतीमध्ये फरक जाणवतो. त्यामुळे एक साहजिक असा वाद निर्माण झाला की ते ज्ञानदेव आणि हे ज्ञानदेव ही कदाचित 2 व्यक्ती असण्याची शक्यता आहे. पण असं जर असेल तर असं असावं असं वाटत नाही. आणि आपल्या सर्वांची प्रेमाची एक भावना अशी आहे की असं असू नये, आणि बहुतेक असं नाहीच आहे, दोन्ही कवी एकच आहे. पण आणखी एक ह्याच्यामध्ये अशा तऱ्हेची शंका घ्यायला थोडीशी जागा आहे असं या दोन्ही याच्या रचनेच्या वेगळेपणावरून आपल्याला जाणवतं. दुसरा एक प्रकार असा आहे की ज्ञानेश्वरी किंवा हे जे सगळे विवरणात्मक ग्रंथ आहेत यांची भाषा ही 700 वर्षापूर्वीची मराठी भाषा आहे. आणि ते भाषेचं वळण हे त्या ग्रंथामध्ये अजूनही आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतं. पण त्या मानानं अभंग म्हणा, गवळणी म्हणा, पद म्हणा, विराण्या म्हणा, त्यातल्या रचनेमध्ये बरंचसं मराठीचं आधुनिकीकरण आपल्याला जाणवतं. मग पुन्हा शंका येते की दोन्ही ग्रंथ हे दोन्ही प्रकारच्या रचना एकाच कवीच्या आहेत का, तर हा शंका घ्यायला थोडीशी जागा आहे. पण या वादाचं निरसनही करता येतं आणि त्यालाही सबळ पुरावे आहेत. उदाहरणार्थ, ज्ञानेश्वरीमध्ये ज्या दैवताचा गौरव आहे संबंध ग्रंथामध्ये, ते श्रीकृष्ण, त्या श्रीकृष्णाचंच एक रूप विठ्ठल हे आहे, किंवा विठ्ठल आणि श्रीकृष्ण ही दोन्ही दैवतं वेगळी नाहीत. ही एक गोष्ट झाली. दुसरी गोष्ट अशी आहे की ज्ञानदेवांच्या जीवनाचा इतिहास जो आपल्याला उपलब्ध आहे तो फारसा नाही, पण पुष्कळसा उपलब्ध आता आहे आणि तो आपण मानलेला आहे. तर त्यामध्ये आपल्याला सर्वांना माहीत असेल की मगाशी मी सांगितल्याप्रमाणे मूळ ही भावंड जी होती, ही भावंड ही नाथ संप्रदायामधली होती. पण ही भावंड जरी नाथ संप्रदायामधली असली, कारण आपल्याला माहीत आहे की ज्ञानदेवांचे गुरु हे निवृत्तीनाथ आणि निवृत्तीनाथांचे गुरु हे गहिनीनाथ,
गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना उपदेश दिला आणि निवृत्तीनाथांनी तो आपल्या भावंडांना दिला. तेव्हा ही मूळची योग मार्गामधली अत्यंत अधिकारी अशा प्रकारची सगळी भावंडं आहेत. त्यांच्या अनुषंगाने ज्या दंतकथा निर्माण झालेल्या आहेत त्यासुद्धा यौगिक सिद्धी त्यांना प्राप्त झालेल्या असाव्यात हे सुचवतात. उदाहरणार्थ त्यांनी भिंत चालवली, निर्जीव भिंत चालवली किंवा योगाग्नी प्रदीप्त करून आपल्या देहामध्ये पाठीवर मांडे वगैरे शेकून घेतले. आता यातलं सत्य असत्य आपण बाजूला ठेवू, कारण आजच्या बुद्धिवादी युगात कदाचित आपण या गोष्टी स्वीकारणार नाही. परंतु ते काही असलं तरी हा योग मार्ग अत्यंत कठीण होता आणि हा सर्वसामान्य माणसापर्यंत जाणं हे शक्य नव्हतं. कारण ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये उत्कृष्ट विवेचन योगाचं केलेलं आहे. अत्यंत काव्यमय अशा प्रकारचं ते विवेचन सगळं आहे, पण हा सामान्याच्या आटोक्यातला नाही. आणि ज्ञानदेवांची भूमिका तर अशी होती की सर्वसामान्य माणसापर्यंत हे सगळं गेलं पाहिजे. हे सगळं जे ज्ञान आहे, तत्त्वज्ञान आहे, हे जे त्यातले विचारधन आहे, त्यातलं जे चिंतन आहे, ते सामान्य माणसाला का मिळू नये? सामान्य माणसाला त्यापासून वंचित का राहावं लागावं? म्हणून त्यांनी हे सगळं जे तत्त्वज्ञान आहे, हे तत्त्वज्ञान हे सोप्यात सोप्या रीतीने जनतेपर्यंत कसं पोहोचवता येईल किंवा सर्व जनतेला याचा लाभ कसा करून देता येईल. तर त्यासाठी जेव्हा ते आसपास आपल्या बघू लागले त्यावेळी त्यांना असं दिसलं की वारकरी संप्रदाय, ज्याला भागवत संप्रदाय म्हणतो आपण, किंवा ज्याला वैष्णव संप्रदाय म्हणतो, किंवा ज्याला मगाशी मी सांगितलेला भक्तिमार्ग म्हणतो, ही सगळी एकाच पंथाची नाव आहे. त्यातलं अत्यंत लोकप्रिय नाव सर्वांच्या परिचयाचं म्हणजे वारकरी संप्रदाय. तर त्यावेळी वारकरी संप्रदायाचा प्रारंभ झालेला होता. म्हणजे ज्ञानदेव हे काही त्या वारकरी संप्रदायाचे प्रस्थापक आहेत असं आपण म्हणू शकत नाही. त्यांच्याही आधी नामदेव होता, त्यांच्या आधी पहिला भक्तराज पुंडलिक होता. परंतु हा मार्ग याच्यामधून आपल्याला सर्वसामान्य माणसाशी अधिक संपर्क साधता येईल किंवा सर्वसामान्यांच्यापर्यंत हे ज्ञान अधिक चांगल्या रीतीने पोहोचवता येईल, अशा प्रकारची भावना झाल्यानंतर ह्या भावंडांनी मूळची नाथ परंपरा कायम ठेवून, नाथ संप्रदाय त्यांनी सोडला असं नाही, नाथ संप्रदायी परंपरा त्यांनी कायम ठेवली, पण ती परंपरा कायम ठेवून त्यांनी या वारकरी संप्रदायाचा अंगीकार केला. आणि या वारकरी संप्रदायाचा अंगीकार केल्यानंतर अर्थातच वारकरी संप्रदायाचं म्हणजे तत्त्वज्ञान होतं. हे तत्त्वज्ञान त्यांनी आपल्या अभंगातून, गवळणीमधून, पदामधून वगैरे त्यांनी मांडलं. तेव्हा विषय वेगळे झालेले आहेत. आपल्या लक्षात येईल की वारकरी संप्रदायात आल्यानंतर मग आपल्याला त्यांच्या या स्फुट रचनेमध्ये कोणते विषय दिसतात? वेगळे विषय दिसतात. ते वेगळे विषय असे दिसतात, ते वेगळेपण अनेक प्रकारे आपल्याला जाणवतं. तर एक म्हणजे या वारकरी संप्रदायाचं जे दैवत आहे ते विठ्ठल, पंढरपूरचा विठ्ठल हे या संप्रदायाचं दैवत आहे. तेव्हा अर्थातच या अभंगांची किंवा पदांची किंवा भारुडं गवळणींची एक अतिशय महत्त्वाची अशा त्यात एक घटक जो आहे तो घटक म्हणजे विठ्ठल या दैवताची स्तुती करणं किंवा त्याच्याबद्दलचे प्रेमाची भाषा वगैरे बोलणं, त्याचं वर्णन करणं, त्याचं रूपवर्णन करणं, हे सगळं त्यामध्ये आलेलं आहे. दुसरी गोष्ट अशी आलेली आहे की ह्या पंढरी जी आहे, जे आदिपीठ मानलं जातं वारकरी संप्रदायाचं, त्या पंढरीचं महात्म्य सांगणं हेही अपरिहार्यपणे मग त्याच्यामध्ये आलं. म्हणून अनेक अभंगामधून, अनेक गाण्यामधून, अनेक पदामधून पंढरीचा महिमा ज्ञानेश्वरांनी वर्णन केलेलं आहे. आणखी त्याच्यामध्ये काय आलेलं आहे तर वारकरी पंथाचं म्हणून एक असं नीतिशास्त्र आहे किंवा एक नैतिक भूमिका या पंथाची आहे. आणि मला नेहमी विचार करताना असं वाटतं की आपल्यापैकी वारकरी फार थोडे असते, म्हणजे ज्यांनी प्रत्यक्ष गळ्यात ती तुळशीची माळ घालून घेतलेली किंवा जे दरवर्षी पंढरीची वारी करतात, असे वारकरी संख्येने केव्हाही थोडे असतील. पण असं दिसतं की आपण सगळे मनानं वारकरीच असतो. आपण मनाने वारकरी असतो याचा अर्थ काय की आपल्याला आपलं एक, ज्याला आपण एक व्यावहारिक नीती तत्व म्हणतो किंवा सर्वसामान्य सदाचरण जे आपण म्हणतो, ते आपण मानतो, मराठी मानतो, ते सगळ्या वारकरी संप्रदायाशी निगडीत आहे. म्हणजे वारकऱ्यांनी ज्या प्रकारची ह्या तत्त्वज्ञानामध्ये ज्या तऱ्हेची नीती तत्व सांगितलेली आहे, ती नीती तत्व सर्वसामान्य माणूस, आज सुद्धा तुम्ही आम्ही बरं काय आणि वाईट काय, नीती काय आणि अनिती काय, कुठलं माणसाने स्वीकारावं आणि कुठलं नाकारावं, याचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळी आपल्याला असं दिसतं की हे सगळं वारकरी संप्रदायानं हा दिलेला आपल्याला वारसा आहे.
म्हणजे मनानं आपण हे वारकरीच आहोत. म्हणून या तत्त्वज्ञानाचं विवेचन आहे त्याच्यामध्ये, या वारकरी नीतितत्वांचं विवेचन वारकरी पंथाच्या हे या अभंगामधून ज्ञानेश्वरांच्या स्फुटरचनेतून आले. आणखी एक मोठा महत्त्वाचा भाग त्याच्यामध्ये, तो भाग असा आहे की ज्ञानदेव हे अद्वैत तत्त्वज्ञान आहे ज्ञानेश्वरांचं, किंवा या पंथाचं. अद्वैत तत्त्वज्ञानाचा अर्थ काय? द्वैत म्हणजे दोनपणा, वेगळेपणा, आणि अद्वैत म्हणजे एकपणा. तर या तत्त्वज्ञानाची मूळ भूमिका अशी आहे की परमेश्वर आणि भक्त, किंवा गुरु आणि भक्त, गुरु हा या पंथामध्ये परमेश्वराच्या जागी असतो, तेव्हा अद्वैत तत्त्वज्ञान मानलेलं आहे. म्हणजे भक्त आणि भगवंत हे वेगळे नाही, किंवा भक्तीची एक पायरी गाठल्यानंतर एका विशिष्ट उच्च पदाला जेव्हा भक्त जातो, त्या तो भक्तमुळे वेगळा राहतच नाही परमेश्वरापेक्षा, तो परमेश्वराशी एकरूपच होऊन जातो. हे अद्वैत तत्त्वज्ञान हे ज्ञानेश्वरीमध्ये आलेलं आहे. अनेक ठिकाणी त्याचं विवरण आलेलं आहे. आणि त्याच अद्वैत तत्त्वाचा आविष्कार ज्ञानदेवांच्या या स्फुटरचनेमध्ये खूप सुंदर रीतीनं झालेला असा आपल्याला दिसतो. म्हणजे दोन्हीचा करता एक किंवा लेखक एक याला हा एक सबळ पुरावा आहे. आता या अद्वैत तत्त्वज्ञानाबरोबर आणखी काही गोष्टी आहेत की ज्या ज्ञानेश्वरीमध्ये आलेल्या आहेत, त्या तुम्हाला अभंगामध्ये आलेल्या दिसतात. मी काही नंतर उदाहरणं काही थोड्या पदांची अभंगांची देणार आहे. तर उदाहरणार्थ इतर सगळे जर धर्मपंथ आपण पाहिले, माझा काही फार अभ्यास नाही या विषयाचा, पण आपल्याला असं दिसतं की तिथे भक्त हा परमेश्वरावर प्रेम करतो, किंवा भक्त हा भक्ती करतो, पूजा करतो, किंवा सेवा करतो परमेश्वराची. हा विठ्ठल हे एक असं दैवत आहे, अशा तऱ्हेचं एक दैवत या पंथानं कल्पिलेलं आहे की जे विठ्ठल भक्तांच्यावरती प्रेम करतो. हा विठ्ठल भक्तांच्यावरती प्रेम करतो, भक्तांच्या साह्याला धावून जातो, भक्तांची सेवा करतो. मग तो कधी जनाबाईची गुढी धूत असेल, कधी सावतामाळ्याची आणि भाजी आणि काहीतरी तो गत असेल, किंवा आणखी काही तो करत असेल. पण या भक्ताचं अत्यंत प्रेम या देवाला आहे. ज्ञानेश्वरीमध्ये एका ठिकाणी अतिशय सुंदर हे केलेलं आहे. आणि त्याच्यावर आणखी एक सगुण भक्तीचा आविष्कार आहे. म्हणजे मूळ परमेश्वर असा जो मानलेला आहे तो निराकार निर्गुण आहे. त्याला आकार नाही, नामरूप नाही, आदी अंत नाही. त्याचं म्हणून काही समोर चित्र आपल्याला उभं करता येत नाही. असा हा निराकार आणि निर्गुण परमेश्वर आहे. पण या निराकार आणि निर्गुण परमेश्वरावरती भक्ती नाही करता येत आपल्याला, त्याची भक्ती करता येत नाही. भक्तीमध्ये सुद्धा पुन्हा वेगळेपणा एक मानलेलं आहे, त्याचं मी नंतर विवरण करते. तर निराकार, निरंजन, निर्गुण असं त्याचं परमेश्वर हा आहे असं म्हटल्यानंतर सर्वसामान्य भक्तांची एक अडचण होते की प्रेम असं निराकार निर्गुण गोष्टीवर आपण करू शकत नाही, पूजा त्याची करू शकत नाही, प्रेम त्याच्यावरती आपण करू शकत नाही. म्हणून एक त्याची मूर्ती कल्पिली, विठ्ठल एक मीच निर्माण केली आहे, ती मूर्ती कल्पिली. आणि मग त्या मूर्तीला प्रत्येक कवीने आपल्या पद्धतीने त्याला नटवलंय, सजवलंय. ज्ञानदेवाने फार त्याच्या सौंदर्याचं, लावण्याचं वर्णन केलेलं आहे, तुकारामांनी केलेलं आहे, नामदेवांनी केलेलं आहे, अनेकांनी त्याचं ते वर्णन केलेलं आहे. तेव्हा मुळामध्ये जर निराकार निर्गुणाचा परमेश्वर असेल तरी तो भक्तासाठी साकार होऊन येतो. ज्ञानेश्वरीमध्ये एका ठिकाणी कृष्ण असं म्हणतात की हा भक्त मला इतका प्रिय आहे, या भक्तासाठी माझा जीव इतका तळमळतो, इतका मला तो हवासा वाटतो की तो पहावा हे डोहळे म्हणून अचक्षुसी मज डोळे, हातीचे लीला कमळे पूजू तयार. तो पहावा याचे मला डोहाळे लागतात, तो भक्त डोळ्याने पाहावा म्हणून माझा जीव तळमळतो, व्याकुळ होतो. तो पहावा हे डोळे म्हणून अचक्षुसी मज डोळे, आणि हातीचे लीला कमळे पूजत आहे. आमच्या हातातल्या लीला कमळानं त्या भक्ताची आम्ही पूजा करतो. म्हणजे एरवी भक्ता देवाची पूजा करतो, परंतु इथे देवच भक्ताची पूजा करतो. दोवरी दोन्ही भुजा आलो घेऊनी, आलिंगावया लागुनी तयाचे अंग. दोन भुजा मला आलिंगन द्यायला त्या भक्ताला पुरेशा पडत नाही. इतकं त्या भक्ताचं उत्कट प्रेम देवाच्या हृदयात आहे की दोन भुजा मला पुरेशा पडत नाहीत, म्हणून दोवरी दोन्ही भुजा आलो घेऊन, चतुर्भुज होऊन मी आलो आणि आलिंगावया लागुनी तयाचे अंग. शरीमध्येच एका ठिकाणी ज्ञानेश्वरी किंवा अमृतानुभव असेल, मला आठवत नाही, पण एका ठिकाणी उल्लेख असा आहे की
देव, भक्त आणि देऊळ हे एकत्रच कोरले एकाच डोंगरात. हे अद्वैत तत्वज्ञानाचं फार सुंदर त्यांनी वर्णन केलेलं आहे की सगळं एकच आहे मुळामध्ये. तात्विक दृष्टीने जर विचार केला तर ही जी त्रिपुटी असते म्हणजे भक्त, भगवंत आणि भक्तीची क्रिया किंवा पूजेची क्रिया, अशा 3 गोष्टी भक्तीला आवश्यक आहेत किंवा पूजेला आवश्यक आहे. तर एकच डोंगर कोरला किंवा एकच पाषाण कोरला आणि त्या पाषाणामध्ये एक त्या कोरलेल्या ह्याच्यामध्ये एक देवाची मूर्ती कोरली, एक भक्ताची मूर्ती कोरली, एक भक्ताने देवाच्या पायाशी फुलं वाहिली ती कोरली. आता आपल्या सर्वसामान्य दृष्टीने 3 गोष्टी वेगळ्या झाल्या, पण अगदी तात्विक विचार जर केला तर तो सगळा मुळामध्ये पाषाणच आहे. तसं मूळ देव आणि भक्त यातला अद्वैत जरी आपण मानलेलं असलं तरी या अद्वैतामध्ये पुन्हा द्वैताची आवश्यकता असते. ते द्वैत कशाला हवं आपल्याला? हे जर मुळामध्ये ज्ञान आहे तर मग कोणी कुणाची पूजा करायची, कोणी कुणाची भक्ती करायची, कोणी कुणाला नमस्कार करायचा, वेगळे पण नाहीच आहे काही. पण ते वेगळे पण असावं ही आपली हौस असते आपल्या मनाची. आता अशी कल्पना करू, थोडा कल्पनेचा अतिरेक करूया की मूल आईच्या उदरातच राहिलं. अशी कल्पना करा, मुलाला जन्म दिला पण ते तिच्या उदरस्थच राहिलं काय, तिला काहीच आनंद नाही त्याचा. तिला तर पाहिजे ते मूल जवळ घ्यायला पाहिजे, कुरवाळायला पाहिजे, त्याचे लाड करायला पाहिजे, त्याला नाचवायला साधवायला पाहिजे. म्हणजे मूळ एकपणा मान्य करायचा. म्हणून त्याला त्या वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानाला हे ज्ञानोत्तर भक्तीचं तत्वज्ञान म्हणजे मूळ अद्वैताची बैठक समजून घ्यायची. फक्त भगवंत एक आहे ते मनाशी निश्चित करायचं, तो मनाशी निर्धार करायचा आणि त्यानंतर पुन्हा एक द्वैत मानायचं वेगळे. ते कशासाठी मानायचं तर या विठ्ठलाची पूजा करता आली पाहिजे, याची भक्ती करता आली पाहिजे, याच्यावर प्रेम करता आलं पाहिजे. वेळ आली तर याच्याशी भांडता पण आलं पाहिजे आणि याला शिव्या पण देता आल्या पाहिजे. आणि सगळे प्रेमाचेच आविष्कार आहेत. रामदास म्हणतात की प्रेमेविना रुसो नये. आपण कुणावर रुसतो, कुणाशी भांडतो, कुणावर अधिकार सत्ता गाजवतो. जिथं प्रेम आहे तिथं आपण सत्ता गाजवतो. तर हे एक कारण आहे. आणि दुसरं असं की मगाशी मी म्हटल्याप्रमाणे निराकार निर्गुणाची आपल्याला पूजा नाही करता येत, प्रेम करता येत नाही त्याच्यावर. निराकार निर्गुण परमेश्वराची त्याचं प्रेम कसं करायचं, त्याच्यावरती त्याची भक्ती कशी करायची. आपल्याला देशावर प्रेम करा असं अबस्ट्रॅक्ट कल्पना सांगितली तर कळत नाही. मग आपण काय करतो, आपण भारत माता म्हणतो. मग भारत माता म्हटल्यानंतर की आईचं एक रूपक करतो, स्त्री उन्नतीच्यावरती चढवतो, माता उदासीन झालेली म्हणतो किंवा तळाहाती टेकुनी स्वशिरा ते वैसरी म्हणतो. आणि अशा रीतीनं कुठेतरी व्यक्तीकरण किंवा मूर्तीकरण जर त्या देवतेचं केलं तर मग आपल्याला प्रेम करता येतं. तेव्हा या वारकरी संप्रदायाचं हे असं एक मजेदार दुहेरी रूप आहे की अद्वैत तर मान्य करायचंच, पण अद्वैतानंतर एक द्वैत मानायचं आपल्या आनंदासाठी, सोयीसाठी, आणि त्या विठ्ठलाची आपण भक्ती करायची. मग त्याला अनेक प्रकारचे त्याचं रंगरूप सर्व भक्तांनी या वारकरी संप्रदायातल्या यांनी कल्पिलेलं आहे. तेव्हा ह्या सगुण भक्ती आणि अद्वैताच्या बैठकीवरती केलेला हा द्वैताचा एक आरोप आणि त्यातून घेतलेला आनंद एक या वारकरी संप्रदायाचं किंवा तत्वज्ञानाचं हे वैशिष्ट्य आहे. तेव्हा त्याचाही आविष्कार या ज्ञानेश्वरांच्या अभंगामध्ये पदामध्ये झाले. आणखी एक गोष्ट अशी आहे की सदाचरणाची तत्व कसं वागावं माणसाने, कसं काय करावं, काय करू नये, हे वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान. आता हे सगळं आपल्याला ज्ञानदेवांच्या स्फुट रचनेमध्ये पाहायला मिळतं. मग असं दिसतं आपल्याला की त्यांचे हे 3 ग्रंथ जे सांगितले हे ग्रंथ भाष्यात्मक आहेत, विवरणात्मक आहेत. त्यालाही आपलं एक वेगळं डायमेन्शन ज्ञानदेवाने दिलेलं आहे. ते कसं दिलेलं आहे पहा, ते सुद्धा ह्या स्फुट रचनेशी मिळतं जुळतं असं सांगतात. शंकराचार्यांनी असं म्हटलं, कारण आधीचे मोठे मोठे भाष्यकार आहेत आणि ते म्हणतात ना ज्ञानेश्वर की शांकरोक्तीवरी मी बोलिलो मराठी वैखरी. शंकराचार्यांचं मूळ आहेच तत्वज्ञान, मूळ त्यांनी गीतेचं विवरण केलेलंच आहे, पण त्यावर मी माझं एक मराठी हे करतो किंवा भाष्यकारा ते वाटप पुसतो. म्हणजे आतापर्यंत ज्यांनी भाष्य केली त्यांच्या ते भाष्य जे केलेलं आहे त्याच्यावर मीही एक माझं केलेलं आहे, मी पण एक काही लिहिलेलं आहे असं ते म्हणतात. पण ज्ञानदेवांचा म्हणून एक वेगळा वाद मानला जातो. वाद म्हणजे भांडणाचा अर्थ म्हणत नाही मी, त्यांची भूमिका, तत्वज्ञानाची भूमिका. तिला आता हा माझ्या अधिकारातला विषय नाही म्हणून मी जरा जपून बोलते. पण असं म्हणतात की ज्ञानदेवांनी चिद्विलासवाद मांडलेला आहे. चिद्विलासवाद म्हणजे ब्रह्मसत्य आणि जगन्मिथ्या ही जी शंकराचार्यांची भूमिका आहे
त्या भूमिकेच्या पुढं जाऊन ज्ञानेश्वर असं म्हणतात की ब्रह्म जर सत्य आहे आणि हे सगळं नामरूपात्मक विश्व हे जर त्याचाच विलास आहे, त्याचाच जर आविष्कार आहे, तर ते खोटं कसं म्हणायचं आपण? त्याला का खोटं म्हणायचं? म्हणून तेही तितकंच सत्य आहे. म्हणजे हा सगळीकडे चैतन्य भरलेलं आहे. सगळ्या विश्वाच्या रूपानं, विश्वातल्या याच्यावत वस्तूच्या रूपानं हा ईश्वरी चैतन्याचाच आविष्कार झालेला आहे, असं हा ज्ञानदेवांचा चिदविलासवाद आहे. आणि त्याला त्यांनी उपमा फार सुंदर दिल्या. ज्ञानेश्वर हे दृष्टांताबद्दल प्रसिद्ध आहे. तर ते दृष्टांत त्यांनी जे दिलेले आहेत ते असे म्हणतात त्या दृष्टांत की सोनं जर असेल, मुळामध्ये सोन्याची लगड असेल, तर त्या सोन्याचे आपण वेगळे अलंकार केले. मग सरी नाव दिलं, ठुशी नाव दिलं, बांगडी नाव दिलं किंवा अंगठी नाव दिलं, काही दिलं, तर नामरूप वेगळी आली त्याला, पण तत्वतः ते सगळं सोनं एकच आहे. आणि हे सोन्याचे दागिने केले म्हणजे सोने पण नष्ट झालं का? मुळची लगड काय नाहीशी झाली का? किंवा कळी आहे कमळाची आणि ती विकसली, उमलली, तिचं फूल झालं, म्हणजे कळी नष्ट झाली असं नाही. हे विकास हे त्या कळीचंच एक वेगळं रूप आहे. अशा अनेक त्यांनी उदाहरणं दिलेली आहेत. परंपरेने त्यातल्या काही कल्पना चालत आलेल्या आहेत. तर ह्या प्रकारे त्यांचा हा चिदविलासवाद आहे आणि हा चिदविलास हा आनंदमय आहे. सगळं आपलं जे विश्व आहे हे आनंदमय आहे. लोकांना असं वाटतं की ज्ञानदेवांचे ग्रंथ हे म्हातारपणी वाचायची गोष्ट आहे. ठीक आहे, सगळा प्रपंच करून झाला, वैराग्य निर्माण झाला, कंटाळा आला जगाचा एकंदर, तसा येत नाही खरा, पण आला असं समजा. तर मग केव्हा तरी म्हातारपणी आपलं ज्ञानेश्वरीकडे वळायचं असं नाही. ज्ञानेश्वरी कुठल्याही वयामध्ये किंवा ज्ञानेश्वरांचं सगळंच साहित्य, काव्य कुठल्याही वयामध्ये त्याचा आस्वाद घ्यावा, कारण ते जीवनधर्म शिकवतो. जीवनामध्ये रस कसा घ्यावा, जीवनामध्ये आनंद कसा घ्यावा, जीवनातले हे लहान लहान गोष्टींचा आनंद कसा घ्यावा. म्हणजे हा तुम्हाला प्रपंच विन्मुख करणार आणि प्रपंचाकडे पाठ फिरवायला लावणार असा पंथ नाही, तर प्रपंचामध्ये रस घेऊन त्या अलिप्तपणे त्याचा एक आस्वाद तुम्ही घेऊन निष्काम कर्म मनामध्ये बाळगून, निष्काम कर्माची भूमिका बाळगून तुम्ही हा आनंद घ्या जीवनाचा, अशा प्रकारचा आहे. म्हणजे तुम्हाला कर्म विन्मुख करणारा असा पंथ नाही, तर कर्म सन्मुख करणार आहे. आता हे सगळं जे तत्वज्ञान आहे, हे वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान जे आहे, हे ज्ञानदेवांच्या काव्यामध्ये मी काय आता आपल्याला थोडीशी त्याची उदाहरणं सांगणार आहे आणि उदाहरणाने आपण थोडंसं त्याचं विवेचन करू. आता एक असं झालेलं आहे की मुळामध्ये हे ग्रंथ जे आहेत त्याची जरी पारायण होतात, आज ज्ञानेश्वरीचं पारायण होतं किंवा अमृतानुभवाचे पारायण होत असेल, माहीत नाही मला, पण हे ग्रंथ तसे पाहिलं तर एक त्याने एकांतात बसून याचा अभ्यास करावा, वाचावा असे. तेव्हा ते ज्ञानदेवांचं चिंतन, एका व्यक्तीचं ते सगळं चिंतन किंवा मनन, त्याच्यामध्ये तत्वज्ञान आहे, त्याच्यामध्ये काव्य आहे, त्याच्यामध्ये जीवनदृष्टी एक विशिष्ट भूमिका आहे. पण हे त्यांचं एकट्याच आहे आणि त्यांनी वारकरी संप्रदायासाठी ही सगळी जी स्फुट रचना केली, ते जरी ज्ञानेश्वरांचंच काव्य असलं तरी तो असं म्हणूया की तो वारकरी पंथाचा एक सामुदायिक आविष्कार आहे. म्हणजे सगळ्याच वारकरी संप्रदायाचं जे काही म्हणणं असेल ते ज्ञानदेवांनी आपल्या ह्याच्यातनं मांडलेलं आहे. ही एक आपण गोष्ट लक्षात घेतलेली आहे. दुसरं असं आहे की जे छंद आहे ते गेय छंद आहे. म्हणजे आपण पद पहा, पद हे तर गाण्यासाठीच म्हटलेलं असतं. पद आहे किंवा अभंग आहे, अभंग हा सुद्धा गेय छंद आहे. ओवीला ताली लावून म्हणता येतात, आपण पसायदान तालीवर म्हणतो, परंतु ओवी मुळामध्ये तशी गेय नसावी असं मला वाटतं. परंतु अभंग हा गेयच आहे आणि सामुदायिक आहे, तो समुदायाने तो गाण्याचा प्रकार आहे. त्यामुळे टाळ चिपळ्यांच्या साथीवरती वारकरी हा हे अभंग म्हणतात. त्यामुळं अभंगाच्या रचनेमुळंच अभंगाच्या काही गरजा निर्माण झाल्या. जेव्हा गेय रचना असते तेव्हा त्या गेय रचनेच्या म्हणून काही मागण्या असतात की त्याच्यामध्ये सुंदर यमक पाहिजे, त्याच्यामध्ये नादाचं सौंदर्य पाहिजे, त्याच्यामध्ये नादाचे असे अलंकार सूक्ष्म त्याला असे चढवले पाहिजे, त्याच्यामध्ये विशिष्ट वर्णांची पुनरुक्ती पाहिजे, म्हणजे त्याच्यात एक गोडवा निर्माण होतो आणि ते गेय ही अशी रचना पाहिजे. तर आपल्याला असं दिसेल की हे अभंग जे आहेत ज्ञानेश्वरांचे ते त्यांच्या अभंग रूपामुळेच ती रचना वेगळी झालेली आहे. मी आपल्याला काही उदाहरण सांगते, म्हणजे हे गायल्यानंतर किती सुंदर वाटेल याची आपल्याला कल्पना येईल. त्याच्यामध्ये त्यांनी प्रास आहेत, यमक आहे, नादाच्या पुनरुक्ती सगळं आले. हरी आला रे संत संगे ब्रह्मानंदो झाला रे. हे ऐकता ऐकताच आपल्याला वाटतं की अरे समुदायाने म्हणायचं आहे हे सगळं. हरी आला रे संत संगे ब्रह्मानंदो झाला रे. हरी येथे रे हरी तेथे रे.
त्यांनी सगळा तो त्याचं सर्व व्यापक पण सांगितलेलं आहे. हरी येथे रे हरी तेथे रे हरी वाचून नदीचे ऋते रे, हरी पाही रे हरी गाई रे. किती सुंदर अनुप्रास आहे. हरी पाही रे हरी गाई रे, हरी वाचून तुझे नाही रे, हरी वाचे रे हरी नाचे रे, हरी वाचे रे हरी नाचे रे, हरी पाहता आनंद साचे रे, हरी आदी रे हरी अंती रे, हरी व्यापक सर्वाभूती रे, हरी जाणारे हरी वाणारे, बाप रखुमा देवी वरून राहणारे. आता या रचनांचं आणखी एक वैशिष्ट्य सांगायचं राहिलं की ते प्रत्येक अभंगाच्या शेवटी पदाच्या शेवटी एक नाममुद्रा असते. आणि इथे ती नाममुद्रा जी आहे ज्ञानेश्वरांची ती वैशिष्ट्यपूर्ण आहे की बाप रखुमा देवीवरून. बाप रखुमा देवीवरून म्हणताना रखुमाईचा पती आणि आपला बाप म्हणजे विठ्ठल, तर विठ्ठल रुक्मिणी आणि पुन्हा त्यात त्यांनी आपली आई आणि आपले वडील यांची नावं त्याच्यामध्ये तुम्ही जोडलेली आहेत, तेव्हा ते विठ्ठल रुक्मिणीचं नाव आहे. तेव्हा ही एक त्यांची नाममुद्रा म्हणजे ही रचना ज्ञानदेवांची असावी, ही अभंग त्यांचाच हवे, पद त्यांचा असावा, ही एक ओळखण्याची खूण आहे. आता याच्यानंतर अशा तऱ्हेच्या नादांच्या सुंदर आकृती त्या अनेक ठिकाणी आपल्याला ज्ञानेश्वरांच्या काव्यामध्ये सापडतात. विशेषतः या पदामध्ये अभंगामध्ये अनेक प्रकारच्या अशा त्यांच्या रचना आहेत. आणखी काही रचना प्रत्येकाच्या काही काही आपण नमुने असे पाहू. आता हा जसा त्यांनी हे केलेला आहे तसं दुसरा एक प्रकार, आता हा एक अभंग सांगितला, असे अनेक अभंग त्यांचे. आता पंढरीचं महात्म्य आपल्याला माहीत आहे की जसं एक विठ्ठलाचा गौरव आहे, विठ्ठलाची पुष्कळ वर्णन आहे केलेली त्यांनी, आणि ती अनेक प्रकारची वर्णन आहे, सुंदर सुंदर वर्णन आहेत, काव्यमय वर्णन आहे. तर आणखी एक आपल्याला हे माहिती आहे, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही. आता ही रचना वास्तवाचाच लक्षात येतं की ज्ञानेश्वरांशिवाय कोणी दुसरं इतकी उदार आणि इतकी उदात्त भावना कोणी दुसरं म्हणू शकणार नाही. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. जाईन गे माये तया पंढरपुरा, जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटे ना माहेरा जीवाची. सर्व सुकृताचे फळ मी लाहीन, क्षेम मी देईन पांडुरंग. क्षेम देणं म्हणजे क्षेमालिंगन, घट्ट मिठी मारणं, आलिंगन देणं. बाप रखुमा देवीवरून विठ्ठलाची भेटी, आपुले संसाठी घेऊन आहे. तर अशा तऱ्हेनं आता या अभंगामध्ये आपल्याला नादांच्या गमती सापडतात. चालीवर ठेक्यावरती ते गावं असं आपल्याला वाटायला लागतं. आणखी एक पंढरीचं वर्णन आले. आता आणखी एक अत्यंत सुंदर या अभंगांचा एक भाग, या रचनांचा स्तोत्र रचनांचा भाग आहे, तो म्हणजे ज्ञानदेवांच्या विराणी. अतिशय काव्यमय अशा प्रकारची रचना. आता विराणी हा शब्द काय आहे तर विराणी म्हणजे विरहिणीचं जीव. आता ही विरहिणी कोण आहे आणि कुणाचा तिला विरह झाला आहे आणि कुणाच्या भेटीसाठी तिला तळमळ लागलेली. तर ज्ञानदेवांनी अध्यात्माच्या बैठकीवरून किंवा विशिष्ट प्रकारच्या अद्वैत तत्वज्ञानाच्या बैठकीवरती त्यांनी शृंगारिक रूपकं ही लिहिलेली आहे. आता ही शृंगारिक रूपकं लिहायचं कारण काय, आणि केवळ ज्ञानदेव नाही, पुढच्या पण संतांच्या उदाहरणं आपल्याला देता येतील. आता नंतरच्या काळामध्ये तुकारामाची एक विराणी आहे, फार प्रसिद्ध विराणी आहे. तर त्या विराणीमध्ये त्याने सांगितले, आदिल्या व्रतारे कामनो हे पुरा, म्हणून व्यभिचारा टेकली आहे. ती विरहिणी तर आहे, ती व्यभिचारिणी पण आहे. म्हणजे प्रत्यक्ष संसार हा पती मानायचा, आणि या संसाररूपी पतीबद्दल आता मला कंटाळा आलेला आहे, माझं नकोसा झालेला आहे, मला त्याचा संग आवडत नाही. म्हणून आदिल्या व्रतारे कामनो हे पुरा, म्हणून व्यभिचारा टेकली आहे. रात्रंदिन मज पाहिली जवळी, त्यावेळी निराळी घडी नव्हे, नाम गोष्टी माझी सुळे सांडा आता, रातले अनंता तुका म्हणे. तुकाराम म्हणतात की आता अनंताशी रत झाली. ही विरहिणीचीच भूमिका त्यांनी घेतलेली आहे. आणि नुसती विरहिणी नव्हे तर घररीही त्याला म्हणतात, म्हणजे आपला पती सोडून दुसऱ्याच्या घरात घुसणारी अशी बाई, ते रूपक त्यांनी घेतलेलं आहे. आणि सर्व संतांनी यात्रेची रूपकं घेतलेली आहे. जनाबाईचा एक अभंग फार मजेदार आहे, आपल्याला माहीत असेल, ते विराणी म्हणा किंवा अभंग म्हणा, तर त्याच्यामध्ये तिने सांगितलेलं आहे की डोळीचा पदर आला खांद्यावर. डोळीचा पदर खांद्यावर येणं म्हणजे एक प्रकारचा बाई असं बेवणं किंवा वाम मार्गाला लागणं असा. डोळीचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन, हातामध्ये टाळ खांद्यावरी वीणा, आता मज मना कोण करू. पंढरीच्या पेठे मांडियले पाल, पाल मांडणं म्हणजे दुकान काढणं बाईने, याचा अर्थ आपण जाणतो. पंढरीच्या पेठे मांडियले पाल, मनगटावर तेल घाला तुम्ही, म्हणजे मनगटावर तेल घालून माझ्या तुम्ही बोंबा मारल्या तरी आता मला काही त्याची फिकीर नाही. जनी म्हणे देवा झाले मी येसवा, निघाले केशवा भर तुझे. का त्याचं घर निघणं म्हणजे आपला पती सोडून त्याच्या
ते रूपक अध्यात्मपद आहे, आपण लक्षात घ्या की अध्यात्मपद रूपक म्हणजे प्रपंच हा पती त्या परपुरुषाची म्हणजे परमपुरुषाची ओढ तुम्हाला लागल्यानंतर हा पती तुम्हाला निरस वाटणार, त्याच्या संगतीमध्ये तुम्हाला आनंद वाटायचा नाही आणि मग त्याची तुमच्या मनाला ओढ लागली. आता अशा तऱ्हेच्या विरहिण्या किंवा विराहण्या ज्ञानदेवांनी विपुल प्रमाणात लिहिलेल्या आहेत आणि त्या अत्यंत काव्यमय. सुदैवानं आता अलीकडच्याच काळामध्ये लताबाईंनी या विराहण्या गायलेल्या आहेत. त्याचे 2-3 विराहण्या मी आपल्याला सांगते, म्हणजे त्यातलं सौंदर्य आपल्याला कळेल. आता एक अत्यंत प्रसिद्ध जी आहे विराहणी, सगळ्यांना माहिती आहे ती, तर तिथं कसं शृंगारिक रूप घेतलेलं आहे आणि पुन्हा त्याच्यातनं अद्वैत तत्वज्ञान ते कसं म्हणतात ते पहा. धनु वाजे धनु, वारा वाजे धनु, भव तारको हा कान्हा वेगी भेटवा. जी विरहिणी आहे म्हणजे हा भक्त आहे, त्या भक्ताच्या आत्म्याची ती तळमळ आहे. त्या भक्ताने विरहिणीचं रूप घेतलेलं आहे किंवा भक्त हा विरहिणीच्या भाषेत बोलतो आणि तळमळ लागलेली आहे त्याला ती त्याच्या भेटीची. तो म्हणजे कोण, तो परमेश्वर. तर धनु वाजे धनु, वारा वाजे धनु, भव तारको हा कान्हा वेगी भेटवा. तो विरहिणीची तळमळ कशी होते, तिच्या त्या विरह तापाची आपल्याकडे संस्कृतपासूनही सांकेतिक वर्णन आलेले. तर ती म्हणते, चांदू व चांदणे चापे व चंदने, देवकी नंदने विण नावडे. चांदू व चांदणे चापे व चंदन. आता ही नादमाधुरी आणि शब्दांची रचना ही ज्ञानेश्वरांची आहे, यात काही शंका नाही. तर चांद, चांदणे, चाफा, चंदन हे सगळे जे शीतल सुंदर फुलं आहे, सुवासिक फुलं आहे किंवा सुवासिक उपचार आहे, ते देवकी नंदने विण नावडे. त्या देवकी नंदनाशिवाय मला हे आवडत नाही. चंदनाची चोळी माझे अंग पोळी. काही चंदनाच्या चोळीचा एकदम अशाच एका समीक्षकाला अर्थ विचारला, त्याने मला विलक्षणच अर्थ सांगितलं. चंदनाची चोळी म्हणजे काय, चंदनाच्या रसात भिजवलेली चोळी अशी माझी कल्पना होती, कारण चंदना शीतल असतो. त्यांनी सांगितलं नाही सांगतो तसा नाही अर्थ. चंदनाचा लेपच द्यायचा अंगावर आणि स्तनावर, चंदनाच्या उठीचा लेप द्यायचा आणि तीच चोळी चढवायची अंगात. आता फारच विलक्षण कल्पना आहे. तर चंदनाची चोळी माझे अंग पोळी, कान्हो वनमाळी वेगी भेटवाता. त्याच्या भेटीशिवाय माझा विराचा दाव शमन होणार नाही. नंतर तुम्ही गातसा सुस्वरे ऐकून येदावी उत्तरे, कोकिळे वर्जावे तुम्ही बाह्याने. मैत्रिणींना तुम्ही गोड गोड गाणी म्हणताय पण मला काही ती सहन होत नाही, कारण गोड तो आवाजही मला तो सहन होण्याचा झालेला आहे. आणि कोकिळे वर्जावे, कोकिळेला ऐकून द्या, कारण ती कोकिळा जर हे करू लागली, कोकिळ कोकिळ, तर माझा हृदयस्फोट होतो दुःखाने. आणि इतकी ती अवस्था झालेली आता एका विशिष्ट अवस्थेपर्यंत ती पोहोचलेली आहे की पुढे ती म्हणते त्या विराणीमध्ये, दर्पणी पाहता म्हणजे रूपानं दिसे आपलं. इथं ते अद्वैत तत्वज्ञान येतं. दर्पणी मी जेव्हा पाहू जाते तेव्हा मला मी दिसत नाही, त्याचा ध्यास लागलेला आहे, त्याचा चेहरा तिथं दिसायला. दर्पणी पाहता म्हणजे रूपानं दिसे आपले, बाप रखुमा देवी वरे विठ्ठली जायचे गेले. म्हणजे विठ्ठल त्यात येतो आणि हा भक्त आहे, हा भक्ताची विठ्ठलाच्या भेटीची तळमळ. आता हा दर्पण कुठला, तर हा आत्मज्ञानाचा दर्पण आहे. आणि आत्मज्ञान झाल्यानंतर अहमची जाणीव नाहीशी झाली आणि सोहमी जाणीव निर्माण झाली की अहम म्हणजे मी जे कोणी नामरूपात्मक आहे तुम्ही नाहीच आहे. इथे ते अद्वैत तत्वज्ञान आहे की आत्मज्ञानाच्या आरशामध्ये दर्पणात जेव्हा आपण पाहतो त्यावेळी अहम ही आपली भ्रांती आहे आणि सोहम हे आपलं खरं रूप आहे, तो विठ्ठल तोच मी आहे, हे आपल्याला लक्षामध्ये यायला लागतं. तेव्हा अशा तऱ्हेची अनेक शृंगारिक रूपक ज्ञानेश्वरांनी घेतलेले आहेत आणि त्या रूपकातून एका बाजूला शृंगाराचा पदर आणि एका बाजूला अध्यात्माचा पदर. असं काही साड्या अशा असतात पहा, त्या अशा फिरवल्या तर हिरव्या दिसतात, अशा फिरवल्या तर लाल दिसतात, अंजली दिसतात, अशी फिरत्या रंगाच्या साड्या असतात. तसं जणू काही हे रूपक केलेले. आणखी एक त्यांची आणखी 1-2 विराणे आपल्याला सांगते की अवचिता परिमळ झुळकला आळू माणूस. पण सांगत नाही पण थोडं सांगते. अवचिता परिमळू झुळकला अळू माळू, मी म्हणे गोपाळू आला गे म्हणे. त्याच्या अस्तित्वाचा सुगंध असतो येण्याच्या आधी, त्याचं ज्ञान पूर्णपणे होण्याच्या आधीच त्याच्या अस्तित्वाचा सुवास दरवळू लागतो. मी म्हणे गोपाळू आला गे म्हणे, आला माझा गोपाळ आला. आणि चाचरती चाचरती बाहेरही निघाली. आता कल्पना करा की अशी एक प्रेमात पडलेली मुलगी आहे, तिचा प्रियकर येतो आहे, त्याची चाहूल लागलेली आहे, पण भीत भीत अडखळत ती दाराबाहेर हळूहळू पडते. इथं बाहेर पडायचे ती प्रपंचातून हळूहळू बाहेर पडायचे. चाचरती चाचरती बाहेर निघाले, टकची मी केले काय करू. टक लावून मी त्याच्याकडे पाहत राहिले. असं मग त्याच्या आगमनाचं ते वर्णन केलं. तेव्हा
एक अतिशय प्रसिद्ध आहे. मला सगळ्या त्या विराणीचे शब्द मला मिळू शकले नाहीत, पण आपल्याला ही विराणी खूप प्रसिद्ध आहे, ऐकलेली आपण सर्वांनी. की इथे अद्वैताचा फार सुंदर त्यांनी आविष्कार केले. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्नकिळ फाकती प्रभा. या पांडुरंगाची कांती कशी आहे, तर दिव्य तेज झळकत आहे, रत्नकिळ फाकती प्रभा. सगळ्या त्याच्या देहातून तेजाचे किरण असे बाहेर पडत आहेत. अगणित लावण्य तेजपुंजाळले, न वर्णवे तेजीची शोभा. अगणित लावण्य आहे त्याचं, तेजच असं एकरूप झालंय, तेजच त्याच्या शरीराच्या रूपानं समुक्त झालेलं आहे. आणि ती शोभा मला वर्णन करता येईल. कानडाओ विठ्ठल कर्नाटक येणे मज लागलेला गेले. हा कसा आहे, हा कानडा आहे. कानडा या शब्दाचा अर्थ अवघड आहे, कळायला कठीण, आकलन व्हायला अवघड असा हा देव आहे. आणि कर्नाटकचे अनेक अर्थ लावतात. पुढे म्हणतात कर्नाटक म्हणजे अतिशय नाटक करणार आहे हा देव, नाना रूप घेऊन दाखवणार आहे. किंवा कर्नाटकातून विठ्ठलाची मूर्ती आलेली आहे, असं पण एक हे आहे, हा संशोधनाचा विषय. नंतर कानडाओ विठ्ठलो कर्नाटकून येणे मज लागेला गेली. आणि फोळबुद्धी घेऊन कुणाची पालवी. त्यांनी फोळबुद्धी घेतलेली. बुद्धी म्हणजे मूर्खा, एक असा विशिष्ट तो देहाचा मोठा घेऊन, मूर्तीचा मोठा घेऊन तो काय करतोय, कुणाची पालवी. मला कुणाचं तर खरा, पण आहे तर पाषाण मूर्ती. आणि आळविल्या नेदी सागर. त्याला आळवून गेले तर प्रत्युत्तर तो देत नाही. शब्दे विण संवादू भुजे विण अनुवाद. मी त्याच्याशी जेव्हा बोलू जाते तेव्हा शब्दे विण संवाद असतो, तो त्याचं प्रत्युत्तर मला मिळत नाही. याचं कारणच आहे की तो म्हणजे मीच आहे, तो म्हणजे मी आणि मी म्हणजे तो. इतके एकरूप झाल्यानंतर कुणी कुणाला बोलवायचं आणि कुणी कुणाला उत्तर द्यायचं. तर शब्दे विण संवाद भुजे विण अनुवाद. आपण बोलायचं जर असेल तर दुसरा माणूस समोर पाहिजे. हे असं प्रत्यंतर येतं की म्हणावं तर समोर आहे, पण म्हणावं तर तो आणि मी एकच आहे. त्यामुळे भुजे विण संवाद भुजे विण अनुवाद. कोणाशी बोलायचं, कसा संवाद करायचा, हे तर मग कैसे निगमे. आणि याचं वर्णन तरी कसं करू. परेही परते बोलणे खुंटले, वैखरी कैसे मी सांगू. असं म्हणतात की 4 प्रकारच्या वाणी, परा, पश्चंती, मध्यम आणि वैखरी. तर या सूक्ष्मापासून स्थूलाकडे आपण येतो, तर परेही परते बोलणे खुंटले. म्हणजे अत्यंत सूक्ष्म वाणीनं सुद्धा ज्याचं रूप मला वर्णन करता येत नाही, त्याच्याबद्दल काही मला बोलता येत नाही, तर वैखरी कैसे मी सांगेन. म्हणजे साध्या शब्दात त्याचं वर्णन तरी मी कसं करेन. नंतर मग काय, हे फार सुंदर. पाया पडू गेले तो पावलाची न दिसे. त्याच्या पाया पडू जाते, पण तो आणि मी एकच असल्यामुळं पावलं दिसतच नाहीत त्याची मला. पाया पडू गेले तर पाऊलची न दिसे, उभाची स्वयंभू असे आणि समोर की पाठीमुळा न कळे. तो पुढ्यात आहे का पाठमुळा आहे, सन्मुख आहे का निन्मुख आहे, काहीच मला कळत नाही. आणि त्यामुळे मला प्रेम तर त्याच्यावर करावंच वाटतं. आता इथेही प्रेयसीची भूमिका आहे. पण ज्याला प्रेम करायचं, ज्याच्यावर प्रेम करायचं, तो आणि तुम्ही जर एकरूपच झाला, तो जडून ठेला तुम्हाला, तर कुणी कुणाला आलिंगन द्यायचं, कुणी कुणाला मिठी मारायची, कुणी कुणाची चुंबन घ्यायची, काहीच कळत नाही. आणि क्षेमाला मी जीव उतावीळ माझा. त्याला क्षेमालिंगन देण्यासाठी, त्याला कडकडून मिठी मारण्यासाठी माझा जीव आतुर झालेला आहे. परंतु म्हणून स्फुरता की बाहेर, म्हणून माझी बाहू स्फुरण पावताय त्याला आलिंगन देण्यासाठी. परंतु क्षेम देऊ गेले तर मीची मी येते. हे अद्वैत तत्वज्ञानाचा आविष्कार आहे की जेव्हा त्याला मी घट्ट मिठी मारू पाहते, तर मला असं जाणवतं की अरे तो तसा पुढे नाहीच आहे, कारण आता तीच तो झालेली आहे. ही जी प्रेयसी आहे ती प्रेयसीच मुळे त्याच्या काही एकरूप झालेली आहे. आणि क्षेम देऊ गेले तर मीची मी एकडे आसावला जीव राहील, जीव तसाच आसावलेला राहतो. आणि अशा प्रकारे त्यांनी या ह्याच्यामध्ये विराणीमध्ये हे वर्णन केले. त्याच्यानंतर इतरही आणखी अनेक त्यांच्या विराणी आहेत. आणि विराण्यामध्ये मग आपल्याला फार गमती दिसतात की कधीही एकच प्रेयसी आहे, कधी इतर काही त्यांनी रूपं घेतलेली आहेत. पण एक त्यातला अतिशय सुंदर अशा तऱ्हेची एक मला विराणी सापडली त्यांची. तिथे त्यांनी आणखीच एक वेगळं रूपं घेतलं, ते बापलेकीचं रूपं घेतलं. आता ते इतकं सुंदर आहे, म्हणजे ज्ञानदेवांच्या कल्पनेचं आपल्याला एक सौंदर्य तिथे जाणवतं. फार सुंदर आवडते, छोटं आहे ते किंवा विराणी. तर ती अशी आहे, हत्ती घोडे हरिण सिंहाडे ऐसे हे गुजराती दुगडे गे माय. हत्ती घोडे हरिण सिंहाडे हे कसं सकल संत गाथा चालताना मला सापडलं. तर हत्ती आहेत, घोडे आहेत, हरिण आहेत, सिंह आहेत, ऐसे गुजराती लुगडे गे माय. गुजराती लुगडं आहे
तर पालव ओढून घेईन, पालव मिरवित जाईन, पालव मिरवित मिरवित जाईन, शेला पदरी ओढून घेईन. म्हणजे असे सुंदर लुगडं मी आता नेसलेली आहे. पालव म्हणजे पदर, तो पदर मिरवत मिरवत चाललेली आहे मी, वरून शेला घेतलाय खांद्यावरून. म्हणजे तुम्ही कल्पना करा की 15-16 वर्षाची नुकतीच वयात आलेली मुलगी आहे. बापानं पहिल्यांदाच कदाचित तिला साडी घेऊन दिलेली आहे आणि त्या पहिल्या साडीचं एक कौतुक आहे तिला. वडिलांनी घेऊन दिली म्हणून आणखी कौतुक आहे. आता हे कुणी दिलं लुगडं, कुणाला दिलं? तर बाप रखुमा देवी वरू विठ्ठलू सावळा, तेने मज माजिठा दिला सावला. माजिठा म्हणजे माजिष्ठ म्हणजे लाल भडक रंगाचा. तर हे लाल भडक रंगाचं सुद्धा वयात येणाऱ्या नुकत्याच ऋतुमती होणाऱ्या मुलीचा किती सुंदर संदर्भ त्यात येत होता. आणि तेने मज दिला सावला. सावला म्हणजे लुगडं. आता आपल्याकडे कोल्हापूरकडे वगैरे तुम्ही जर कधी अडाणी अशिक्षित बायका पाहिल्या तर त्या सांगतात ते सावला आता फार विडलंय माझं, नवरा कधी आणतोय दुसरं. सावलं म्हणजे लुगडं. तर बाप रखुमादेवीवर, माझा बाप जो आहे रखुमादेवीवरून विठ्ठलू, त्यांनी मला हा सावला घेऊन दिला. त्यांनी मला ही साडी घेऊन दिलेली आहे आणि तीचा रंग मांजिष्ठ आहे. त्याचा वाचता मी म्हटलं आपण तर हा अभंग पहिल्यांदा वाचतो, आज पहिल्यांदाच हे वाचलं आणि हे सगळं अतिशय ओळखीचं वाटतं. हा काय प्रकार आहे म्हणून विचार करत राहिले आणि 1-2 दिवस विचार केल्यानंतर एकदम माझ्या मनात प्रकाश पडला की अरे हा पटोला साडी, आपण ज्याला पटोला म्हणतो, तो खरा मूळ पाटोळा. आणि तो पाटोळा त्याचा ज्ञानेश्वरांनी इतका सुंदर उल्लेख केलेला आहे की हे गुजराती लुगडे गेम आहे. आपण आजही पाहत असाल की गुजराती पटोले जे असतात त्या पटोल्यावरती हत्ती, घोडे, हरिण, सिंह चित्र असतात, लाल बुंद रंग असतात त्याचे. तर इतका मला तो अभंगाचा अर्थ हा कळल्यानंतर मला इतका विलक्षण आनंद झाला की अरे काहीतरी एक वेगळी गंमत ज्ञानेश्वरांनी आणली. म्हणजे कधी पिता पुत्रीचं रूप घेतलेलं आहे, कधी प्रियकर प्रेयसीचं रूप घेतलेलं आहे, कधी भक्त भगवंताचं रूप घेतलेलं आहे. आणि यातून सर्वांच्या मुळाशी एक तळमळ आहे. ती तळमळ अशी की हा विठ्ठल मला मिटावा, ही मला लागलेली तळमळ आहे. म्हणजे आत्मा हा परमात्म्याशी एकरूप होऊ पाहत असतो आणि तो एकरूप होईपर्यंत हा जो माझा विरहाचा काळ आहे, तो विरहाचा काळ तो असा दुःखद होतो. त्या दुःखाची ही चित्रण आहे आणि ती इतक्या उत्कट शृंगारिक भावनेमध्ये गेलेली आहे की सर्वसामान्य संसारी माणसाला सुद्धा त्याच्यातला गोडवा कळतो. त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे पहिलं तो हे काऊ कोटक आहे, याचा एक आपण थोडा विचार करू की इथे एक असा लोकसंकेताचा ज्ञानदेवाने फार सुंदर उपयोग करून घेतला. आणि लक्षात ठेवा की सगळीकडे आलेलं आहे. म्हणजे आपल्या हिंदी भाषेमध्ये आहे, ब्रज भाषेमध्ये आहे. प्रियकराला कावळा हा एक मोठा महत्त्वाचा पक्षी आहे. त्याचा ज्ञानेश्वरांनी काऊ असा अतिशय गोड रूप केलं. पहिलं तो गे काऊ कोकत आहे, शकुन गे माये सांगत आहे, पाहुणे पंढरी राय घरा काही येते. म्हणजे कधी प्रियकर म्हणून त्याची वाट पाहायची, कधी बाप म्हणून त्याच्याबद्दल आदर व्यक्त करायचा, कधी पाहुणा तो आवडीचा पाहुणा. पाहुणे पंढरी राय घरा काही येते. मग त्या कावळ्याचं कौतुक करायचं की तुझे सोनेनी मढविनं पाऊ, उदरे उदरे पाऊ, तुझे सोनेनी मढविनं पाऊ, पाहुणे पंढरी राहू घरा काही येते. सोन्याने तुम्ही पावलं म्हणते, आता कावळ्याची पावलं सोन्याने म्हणवायची, किती सुंदर आणि किती नाजूक कल्पना. नंतर मग दही भाताची उंडी लावीन तुझे तोंडी आणि जीवा पडिये त्याची गोटी सांग वेगळी. माझ्या जीवाला अत्यंत पडियंत म्हणजे लाडका जो माझा पाहुणा आहे, कधी येणार आहे पाहुणा, त्याची काही गोष्ट मला तू सांग. मग आणखी आंबे रसाळी पुणे चिंबे डहाळे वगैरे आता ह्याच्यामध्ये काय आहे की लोकसंकेताचा ज्ञानेश्वरांनी उपयोग करून घेतलेला आहे की आपल्याकडे एक असा संकेत आहे त्या खेड्यापाड्यामध्ये की कावळा ओरडू लागला दारावरती की पाहुणा कोणतरी येणार आहे, तो आवडता पाहुणा कोणतरी येणार. तर अशा रीतीने त्या कावळ्याचं एक चित्र एका विरांमध्ये एका गीतामध्ये ज्ञानदेवांनी रेखाटलं. अशी अनेक त्यांच्या विराणी आणखी तुम्हाला म्हणते विराणी मी सांगते. त्याच्यामध्ये फारच गमतीदार वर्णन आहे. ते वर्णन असे की त्यांची गोबडी गवळणी ज्ञानेश्वरांची ती आपल्याला फार आवडेल. त्या गवळणी लिहिलेल्या आहेत. जसं म्हणजे अभंग पाहिजे आपण पंढरीची वर्णन पाहिजे, पदं पाहिजे, विठ्ठलाची तर अनेक रूपवर्णन केलेली आहेत त्यांनी. तर तसं एक त्यांच्या अनेक गवळणी आहेत आणि गवळणी कृष्ण, गवळणीचे आणि कृष्णाचे संबंध, त्यांचं ते प्रेम हे आपल्याला सर्वांना परिचित आहे. तर जसं नामदेवानी गोबडा गवळी रंगवली, पुतना थमालले थमाला पुढ्या काळी आम्ही अकोला त्या तोंडाचे जातो, तसे गोबडी गवळणे काय सांगू तुटे बाई, काय सांगू तुटे. इतकी गोड रचना आहे. एक गोबडी गवळण छोटीशी पोरगी आहे, काय सांगू
सांगू तुटे बाई काय सांगू तुटे, जात होते यमुने पाणिया वातच भेटला सांगतो. चक्क बोबड्या भाषेत लिहिले आहे. यमुनेवरती मी पाण्याला ती अशी डोळ्यासमोर मुलगी राहते उभी, परकर चोळी घातलेली मुलगी असेल, केसाचा खोपा खोचला असेल आणि डोक्यात छोटीशी कळशी आईने दिली असेल, जाई बारकी कळशी घेऊन जा. आता या कळशीला पण एक संदर्भ याच्यात मी सांगते. नंतर जात होते यमुने पाणिया वाटत भेटला सांग, वाटेत तो बरोबर भेटला नाही. डोईवर टोपी मयूर पुच्छाची, डोईवर टोपी मयूर पुच्छाची, खांद्यावली कांबला त्याने माझी केली तवाली, मग मी तिथून पळाले. त्याने माझी तवाळी केली, चेष्टा केली, मस्करी केली, मग मी पळाले. पळता पळता घसरून पडली, डोळीची घागर फुटली. पडता पडता पाय घसरून मी पडले आणि डोक्यावरची घागर माझ्या फुटून गेली. माझे गुडघे फुटले, मग मी रडत बसले. गुडघे फुटले, घागर फुटली, मग मी रडत बसले. तिथून आले शालन पाणी मला पोटाशी धरले. म्हणजे आधी त्यांनी चेष्टा केली, टवाळी केली, पण मग दया आली तिची. तिकडून आले शालन पाणी, त्याने मला पोटाशी धरले. मला पोटाशी धरले, माझे समाधान केले. निवृत्तीचे कृपे सुख हे ज्ञानदेवा लागले. शेवटच्या ओळीमध्ये आपल्या गुरुचा उल्लेख केला. आता इथे आपल्याला असं दिसेल की सगळ्या नामदेवांच्या याच्यामध्ये आहे की घागर कृष्णामुखाकडे पाहू नको माझी घागर गेली फुटली, काचेची नाणी गुलाबाचं पाणी घागर म्हटले जातं. आता ही घागर जी आहे त्या घागरीचा संदर्भ एका विशिष्ट अर्थाने येतो की घागर म्हणजे आपला निर्णय देतो. आणि जेव्हा आपण घागर पाण्यामध्ये बुडवतो त्यावेळी काय होतं की बाहेरचं पाणी अफाट पसरलेलं जे नदी समुद्र सागराचं ते घटाकार होतं. ते घट पाण्यामध्ये बुडवल्यानंतर किंवा घागर पाण्यामध्ये बुडवल्यानंतर तेवढ्या त्या घागरीपुरतं ते पाणी अलग होतं, घागरीचा आकार त्या पाण्याने. याचा अर्थ जेव्हा आत्मा किंवा चैतन्य किंवा परब्रह्म हे जेव्हा मानव देहामध्ये सामावतं त्यावेळी त्या देहाचा आकार, त्याचं नाम, रूप सगळं त्याला प्राप्त होतं. पण तत्वतः विचार केला, तात्विक दृष्टीने जर विचार केला तर ते घटातलं पाणी आणि बाहेरचं पाणी वेगळं नसतं. मग घट फुटून जाणे याचा अर्थ काय? एक तर देह नष्ट होतो. पण संतांचं वैशिष्ट्य असं आहे किंवा अध्यात्म साधकांचं वैशिष्ट्य असं आहे की ते देहात राहूनही देहातीत होतात. म्हणजे तो देहाचा जो घटाकार आहे तो घटाकार जिवंतपणेच फुटून गेला. म्हणजे आपली वेगळी नाहीशी झाली आणि परब्रह्माशी आपण समरस झालो, ते जाणीव झाली. म्हणून तुकाराम जेव्हा म्हणतात की आपुले मरण पाहिले म्या डोळा झाला तो सोहळा आम्ही डोळे, माझ्यासारखीला आश्चर्य वाटतं की अरे आपलं मरण आपण डोळ्यांनी कसं पाहणार, आपलं मरण इतर पाहतात. पण आपुले मरण पाहिले म्या डोळ्याचा अर्थ असा आहे की माणसाचं जिवंतपण ज्या योगाने जाणवतं त्या योगाने तो योग म्हणजे त्याचं एक वेगळं असणं, त्या वेगळेपणाची जो तुम्हाला जाणीव आहे. मग मी माझं नाव माझा वंश कुळ जाती धर्म गुण अवगुण हे जाणीव असेल तर आपण त्या चैतन्यापासून अलग असतो. मग त्या चैतन्याशी जर समरस व्हायचं असेल, एकरूप व्हायचं असेल तरी म्हणून देहाची घागर फुटली पाहिजे. म्हणून नेहमी संतांच्या याच्यामध्ये हे अशा तऱ्हेची वर्णन आहे आणि त्या घागरीचा उल्लेख आहे. आता ही अशी एक छोटी गवळण आहे. ती गवळण म्हणजे स्वतः ज्ञानदेवच आहे की मी अशी चालले होते, मग मी पाणी आणायला चालले होते, मग पडले, माझे गुडघे फुटले, मी शांत पाणी आले, पोटाशी धरलं. आणि हे निवृत्तीचे कृपे सुख हे ज्ञानदेवाला लागले. त्या फार सुंदर कल्पना आहे विराण्यात ते घेतात. ते कधी कधी असं म्हणतात की तो माझं जडूनही ठेवला, तो त्याला मिठी मारून गेले तर इतका तो देहाला भिडला की आता तो जातच नाही माझ्यापासून आला. एखादी गोष्ट अंगालाच येऊन चिकटली तर ती कशी होणार? किंवा याने मनाचे पाय मोडले, माझ्या मनाचे पाय मोडून टाकले. आणि मनाचे पाय मोडल्याचा अर्थ असा की ज्या पायामुळे ते मन परत फिरतं मागं आणि पुन्हा आपल्या दैनंदिन जीवनात येतं, त्या मनाचे पायच त्याने मोडून टाकले. मग आता ते मन माघारी फिरणंच शक्य नाही. आता आणखी एक आपल्याला मी सांगते त्यांचं गाणं गीत आहे. तर इथे त्यांनी भ्रमराचं रूपक केलेलं आहे. एक ऋणधुन रे म्हणून सांडी तो अबगुण रे म्हणून. हा भ्रमर जो आहे, हा भ्रमर म्हणजे आपलं मन सारखं भ्रमत राहतो तर भ्रमर असं त्या शब्दाची कंडक्टर केली. तर हा आपलं हे मन एखाद्या भ्रमरासारखं चंचल आहे. हे मन कुठे स्थिर होत नाही. आता या विषयावर मग त्या विषयावर मग त्या विषयावर असं ते सारखं उड्या मारत असतं. तर ऋणधुन रे म्हणून सांडी तो अबगुण
त्याच्यामध्ये बालकृष्ण आहे. कृष्णाचे वर्णन खूप छोटा, म्हणजे जटिल धुली धुसर दोंडील असं वर्णन त्याचं केलं. की जटिल म्हणजे केसाचं कुरळं जावळ मोठ्यावर आहे, आणि दोंडील आहे, लहान मुलाची पोटं मोठी असतात तो असा, आणि धुली धुसर आहे, धुळीमध्ये खेळून तो असा आहे. किंवा काही वेळा काळ्या रूपाचं वर्णन केलं आहे, की काळेपणाचा आऊ अंबरी दाटला, जे संबंध आहे काळं रूप आहे त्याचं. किंवा मनुष्य मानव झाले, काळे मनुष्य मानव झाले आणि अरूप ते रूपाशी आले. म्हणजे काळं मनुष्य आलं, काळं मनुष्य म्हणजे काळा विठ्ठल, सावळा विठ्ठल, आणि अरूप जे होतं ते रूपाशी आलं. ज्याला रूप नव्हतं, अरूप जे होतं, निराकार नव्हतं, त्यांनी मानव देण्याचं रूप घेतलं. अशी बाळकृष्ण, तो गवळणीच्या बरोबर क्रीडा करणारा कृष्ण, तो अत्यंत रूपसंपन्न अशा प्रकारचा कृष्ण, तो गवळ्यांच्या बरोबर असा तो खेळणारा असा कृष्ण, गवळ्यांच्या. अशी या कृष्णाची सुद्धा अनेक रूपं त्यांनी बनवली. आणि अशा प्रकारे ज्ञानेश्वरांचे भारूड आहे, गवळणी आहे, पदा आहे, विराण्या, फारच सुंदर विराण्या आहेत, आणि अनेक विराण्या त्यांच्या आहेत. आता हा आपण पाहिल्यानंतर 2-3 गोष्टी आपल्या ध्यानामध्ये येतात. त्या 2-3 गोष्टी अशा ध्यानामध्ये येतात की एक तर हे वारकरी पंथाचं तत्व, आणि तेव्हा लिहिलं गेलं. तर असं मानतात की ज्यावेळी ज्ञानदेव या वारकरी पंथात सामील झाले, आणि त्यानंतर या सगळ्या संतांनी संपूर्ण भारताचं भ्रमण केलं. हे भारत भ्रमण त्यांनी ज्यावेळी केलं, त्या भारत भ्रमणाच्या काळामध्ये त्यांनी हे अभंग लिहिले, हे सगळ्या पदं लिहिली, गवळणी लिहिल्या, आणि त्यातून त्यांनी या वारकरी पंथाचा आविष्कार केला. तेव्हा आता ह्यात आणखी गंमत आहे की हे सगळं चाललं असताना असं तुम्ही म्हणाल की मग त्या नाथ संप्रदायाचं काय झालं. तर नाथ संप्रदायाची एक वेगळी परंपरा ज्ञानेश्वराची आहे. सत्यामला नाथापर्यंत ती परंपरा जाते. ती म्हणजे जसं आपण असं म्हणूया की एका घरात 2 मुलं आहेत, आणि दोन्ही मुलांचे मौन दोन बाजूला सेपरेट अशीच चालू राहिले, तशी नाथ संप्रदाय ज्ञानदेवांची शिष्य परंपरा एक चालू राहिली. आणि वारकरी संप्रदायामध्ये जरी वंड नंतर आली, तरी त्या संप्रदायाला त्यांनी ज्ञानाची, भक्तीची, चिंतनाची जोड दिली, आणि ज्ञानदेवांनी त्या पंथामध्ये सर्वश्रेष्ठ पद हे प्राप्त करून घेतलं. आणि त्याचा शेवटी अत्यंत उत्कृष्ट असा आविष्कार हा तुकारामांच्या ह्याच्यात झालेला आहे. म्हणून आपली जी घोषणा आहे ज्ञानदेव तुकाराम, ती तशी निरर्थक घोषणा नाही किंवा कोणतरी भाबडेपणाने ती केलेली घोषणा आहे. ती खरोखरच अशी आहे की ज्ञानदेवांच्यापासून जे तत्त्वज्ञान सुरू झालं, त्यांनी पंथाची प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. वारकरी संप्रदायाला एक वैचारिक बैठक त्यांनी मिळवून दिली. अनेक इतर पंथांपासून त्यांनी वारकरी पंथाचं संरक्षण केलं, आणि त्यावेळी जैन, बौद्ध, लिंगायत असे इतर अनेक धर्मपंथांचे आपल्यावरती परिणाम होत होते. त्या परिणामातून त्यांनी वाचून हा वारकरी संप्रदाय त्यांनी जिवंत ठेवून त्याला फार मोठी प्रतिष्ठा त्यांनी प्राप्त केली. आणखी एक या वारकरी पंथाने एक गोष्ट केलेली ती म्हणजे शैव आणि वैष्णव यातला झगडा त्यांनी. आपल्याला असं दिसेल की आंध्रमध्ये, तुम्हाला नक्की
गृहिणीचा एक धर्म आहे, असे एक धर्म आहे. तर असूनही संसारी जिव्हे वेद करी वेदशास्त्र उभारी बाया सदा ज्ञानदेव म्हणे व्यासाची एक म्हणे द्वारकेचे धामी पांडव. अशा प्रकारे आपल्याला पहिल्यांदा सांगितलं होतं माझ्या भाषणाच्या प्रारंभी की मी कोणी समीक्षक नाही, मी कोणी फार सखोल अभ्यास या सगळ्या साहित्याचा केलेला अशातला भाग नाही, किंवा मी वारकरी संप्रदायाशी माझा काही संबंध नाही. मला वाटतं मी कित्येक वर्षात पंढरीला गेले नाही आणि फार मला त्याचं अगत्य आहे असं वाटत नाही. परंतु ज्ञानदेवांचं आणि सगळ्याच संतांचं कवित्व मला अतिशय आवडतं. त्या कवित्वातून जेवढा आकलन होईल तेवढं तत्वज्ञान हे थोडंसं मला जे काही कळलेलं आहे माझ्या कुवतीनुसार ती एवढीच खरी माझ्याजवळची शिदोरी आहे. पण इतका माझा अनधिकार असताना सुद्धा आपण मला प्रेमाने